एक दरवेश भूखे परिंदों को दाना डाल रहे थे कि तभी उसके पास शैतान आया और कहने लगा, मैं भी नेकी करना चाहता हूँ, मैं देखना चाहता हूँ कि भलाई करके कैसा महसूस होता है। बुजुर्ग ने जवाब दिया, तेरी फितरत में फसाद है, तू जो भी करेगा अंजाम बर्बादी ही होगा। शैतान ने अपने थैले से गोश्त का एक टुकड़ा निकाला और जमीन पर फेंक दिया। कुछ ही पल बाद एक बिल्ली आई और गोश्त का टुकड़ा जल्दी से खाने लगी। पास ही एक कुत्ता बैठा था। जैसे ही उसकी नजर बिल्ली पर पड़ी, वह गुस्से से भौंकता हुआ उस पर झपट पड़ा। बिल्ली ने बचने की कोशिश की, मगर कुत्ते ने उसे वहीं मार डाला। ये सारा मंजर जब बिल्ली के मालिक ने देखा तो वह गुस्से में दौड़ा और कुत्ते पर ऐसा वार किया कि कुत्ता वहीं ढेर हो गया। शोर सुनकर कुत्ते का मालिक भी मौके पर पहुंच गया। उसने चीखना शुरू कर दिया और बिल्ली के मालिक से झगड़ने लगा। बात बढ़ती गई और आखिरकार दोनों आदमी गंभीर रूप से जख्मी होकर वहीं लड़ते लड़ते मर गए। यह सब कुछ देखने के बाद शैतान ने बुजुर्ग की तरफ नजर डाली तो बुजुर्ग ने अफसोस से कहा, अगर वे इंसान सब्र से काम लेते तो तुम कभी कामयाब न होते। तुम्हारी नेकी ने 4 जानें ले ली। खुदा हमें तुम्हारी बुराई से महफूज रखे। डाउनलोड शेअरचॅट। नमस्कार, मी आनंद पिंपळकर। सर्वात प्रथम म्हणजे आता जो हा व्हिडिओ बनवतोय हा मी स्वतः लिहिलेला नाहीये, हा व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला आहे आणि ज्या कोणी लेखकांनी लिहिलं असेल त्यानं माझ्या मनातलंच लिहिलं आहे, म्हणून त्याचे मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ सादर करतो की मुलांची खरंच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत। आपण पाहतो की हल्ली लग्न चांगले मुलगा मुलगी असूनही होत नाहीत का? कारण असंख्य आहेत, जसं की कमी शिक्षण आहे नको, पगार कमी आहे नको, खेड्यात राहतो नको, शेती नाही नको, स्वतःचे घर नाही नको, घरात सासू सासरे आहेत अरे बापरे मग नको, शेती करतो अजिबात नको, धंदा करतो काय सांगावं खड्ड्यात जाईल नको, शहरापासून फार लांब राहतो नको, माझं आयुष्य या शहरात गेलंय त्या शहरात मी कसं ऍडजस्ट करेन, रंगाने काळा आहे अरे बापरे नको, विरळ केस आहेत नको, टक्कल आहे नको, बुटका आहे म्हणून नको, फार उंच आहे म्हणून नको, जाड आहे म्हणून नको, तगडा आहे म्हणून नको, चष्मा आहे म्हणून नको, वयात जास्त आहे म्हणून नको। आता तो ज्या एरियात राहतो तो एरिया बरोबर नाही म्हणून नको। आता पुढे काय तर मंगळ आहे म्हणून नको, त्याच्या पुढचं कारण एक नाडी आहे म्हणून नको, नक्षत्राचा दोषच आहे, मैत्री दोषच आहे, राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे मग नको। आता ह्या असंख्य कारणांनी जर तुम्ही लग्नाला नकार देत राहिलात तर मग लग्न करणार कधी? संसार कोणाबरोबर करणार? तुम्ही मायबाप होणार कधी? तुमच्या जीवनात नातवंड येणार कधी? तुम्ही सासू सासरे